सर काय सांगणार की आज नगरपालिका निवडणुकांचे निकाल घोषित आहेत, काय आज जे निकाल येणार आहे ते महायुतीच्या बाजूने आहे. महाराष्ट्रात महायुती 2/3 बहुमताने 51% वर मतं घेऊन जिंकेल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेचं सरकार, डबल इंजिन सरकारकडनं जनतेला अपेक्षा आहे आणि महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्या बाजूने आहे. नागरिक मतदार महायुतीला मतदान करणार आहे आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्रात यापूर्वी कधी नव्हे एवढं बहुमत महायुतीला आज मिळेल आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधील लोक हे या ठिकाणी त्या ठिकाणी प्रचंड माघारलेले दिसतील. आमचे देवेंद्रजीच्या नेतृत्वात भाजपा, एकनाथजीच्या नेतृत्वात शिवसेना आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी याचंच तुम्हाला प्रतिबिंब या निवडणुकीत दिसेल. बाकी पक्ष हे गारद झालेले दिसतील अशी स्थिती महाराष्ट्राची आहे. आज नगरपालिकांची निवडणुका घोषित आहे, महिन्याभरावर महानगरपालिकांची निवडणूक आहे. मग आजचा निवडणुकीचा निकाल हा पुढच्या निवडणुकांवर परिणाम करण्यास वाटतं? परिणामाची गरज नाही आहे. महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या मागे उभी आहे, त्यामुळे आम्ही परिणामावर जात नाही. निश्चित पण त्याचा परिणाम थोडा इफेक्ट होतो, पण शेवटी महाराष्ट्राची जनताच महायुतीच्या बाजूने आहे, मतदार विकासाच्या बाजूने आहे आणि कॉन्फिडन्स आहे लोकांना की भाजपा महायुती हीच महाराष्ट्राचा विकास करू शकते. आज आमदार अर्जुन खोतकरांनी तुमची भेट घेतलेली आहे, काही चर्चा झाली सर? नाही, आमची आधीपासूनच चर्चा झाली आहे. माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी आपसात बसून महायुती त्यांनी संकेत दिले आहे. ज्या ठिकाणी अजितदादा त्या ठिकाणी अजितदादाला आम्ही सोबत घेणार आहे, पण काही ठिकाणी ज्या ठिकाणी अजितदादाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्यांनी चर्चा करून केला आहे. चर्चा करून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढणार आहे, काही ठिकाणी आम्ही सोबत लढणार आहोत, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू. पण शेवटी आम्ही हा विचार केला, जरी आम्ही मैत्रीपूर्ण लढलो तरी मतभेद आणि मनभेद होणार नाही, कुणाची मन दुखणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी घेणार आहे, मित्रपक्ष घेणार आहे. मी मित्रपक्षाचा समन्वयक म्हणून आपल्याला कॉन्फिडन्स देतो की कुठल्याही पद्धतीचा मतभेद मनभेद होणार नाही आणि महायुती जास्तीत जास्त ठिकाणी होईल अशी स्थिती महाराष्ट्राची आहे. जालन्यामध्ये आम्ही महायुती चर्चा करतो आहे. आमची भारतीय जनता पार्टीचे नेते आज बसतील, रात्री माननीय अर्जुन खोतकरजी बसतील, चव्हाणजी बसतील आणि योग्य निर्णय करतील. सर हिंदी में बताइए, आज आप जालना दौरे पे हैं और आज नागपुर में निकल रहे हैं. आज नगरपालिका के चुनाव जो है वो घोषित हो रहे हैं. महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुति 2/3 बहुमत के साथ 51% वोट शेयर लेकर जीतेगी. महाराष्ट्र की जनता महायुति के साथ है. महाराष्ट्र की जनता को लगता है कि नगरपालिका, महानगरपालिका और जिला पंचायत क्षेत्र में महायुति की सरकार ही डेवलपमेंट कर सकती है. महाराष्ट्र के विकसित महाराष्ट्र का विजन जो देवेंद्र जी ने किया है, हमारी सरकार ने किया है, वो विजन पूरा करेंगे. और मैं आपको दावे के साथ कहता हूँ 2/3 बहुमत मिलेगा, 51% वोट शेयर मिलेगा और बहुत पूरी आज तक के इतिहास में, महाराष्ट्र के इतिहास में इतना कभी भी बहुमत महायुति को नहीं मिला, उतना बहुमत मिलेगा. आज के चुनाव के निकाल में महाविकास आघाड़ी को कितनी सीटें आ सकती? महाविकास आघाड़ी बहुत पीछे रहेगी. उनकी हालत खराब है. जनता उनके साथ नहीं है, जनता ने उनको छोड़ दिया है. विधानसभा में उनको जनता ने छोड़ा था, इस चुनाव में भी जनता उनको छोड़ देगी. आखिरी सवाल, आज नगरपालिका के चुनाव घोषित हो रहे हैं और महीने भर में महानगरपालिका के चुनाव है. आज के चुनाव के परिणाम अगले चुनाव पर परिणाम करेंगे? नहीं, परिणाम के सवाल नहीं होता है. महाराष्ट्र की जनता ही डेवलपमेंट के साथ है, विकसित महाराष्ट्र के साथ है. विकसित महानगरपालिका, विकसित नगरपालिका होनी चाहिए, ये जनता ने ठान लिया है. महायुति के वोट्स मिलेंगे और आगे भी महायुति के साथ ही लोग रहेंगे. इसलिए मुझे लगता है कि विकास की राजनीति होगी और विकास पे वोट मिलेंगे. थैंक यू सर.